खरं आहे तुझं कमी. सध्या महाराष्ट्रात पुरामुळे पावसामुळे फारच वाईट परिस्थिती झाली आहे. बरं या सगळ्यात तुम्ही काय एक्झॅक्टली करायचं ठरवलंय? सर आम्ही म्हणतोय त्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आपल्याकडनं जेवढी मदत करता येईल ना तेवढी करायची आणि ही सगळी मदत कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडनं गोळा करायची. आता फक्त प्रिन्सिपल सरांकडनं परमिशन मिळायला पाहिजे. ते तुम्ही माझ्यावर सोडा, तो प्रॉब्लेम नाही आहे. बेसिकली तुमचा थॉट चांगला आहे, मग कशाला कोणी नाही म्हणेल. ओनली थिंग इज अशी किती मुलं मदत करू शकतील? बिकॉज आपण कॉलेजला फोर्स नाही करू शकत स्टुडंट्सना मदत करण्यासाठी, तेवढं फक्त लक्षात घ्यायला लागेल. नाही, आम्ही अजिबातच कुणाला जबरदस्ती नाही करणार आणि फक्त विद्यार्थी नाही तर शिक्षक कर्मचाऱ्यांपासून कॉलेजच्या मालकापर्यंत सगळ्यांनी आवाहन करणार की त्यासनी जेवढी मदत करता येईल तेवढी करा. कसं आहे सर, प्रत्येकानं खारीचा वाटा जरी उचलला ना तरी लय झालं. आपला शेतकरी वर्षभर मेहनत करून पीक पिकवतो, तवा कुठं आपल्या पोटात अन्नाचं 4 दाणं जातात आणि आता तोच शेतकरी इतक्या बिकट परिस्थितीत असताना आपण त्याला मदत केली पाहिजे, हे आपलं कर्तव्यच आहे. सर तुम्ही नका टेन्शन घेऊ. या सगळ्यात कुणाचं लेक्चर बुडणार नाही का कुठल्या विद्यार्थ्यावरती पैशाचा बुरदंड पडणार नाही ह्याची गॅरंटी माझी. गुड. तसं असेल तर प्रिन्सिपल सर कशाला आडकाठी करतील. कमळी, कौतुक वाटतं मला तुझं. फक्त आपल्या पुरतं किंवा कॉलेज पुरतं जगणं सोडून आपल्या आसपास काय सुरू आहे, कोणाला मदतीची गरज आहे, त्यासाठी काय करायला हवं या सगळ्याचा विचार करतेस तू. आणि नुसता विचार नाही, त्यासाठी सोल्युशन पण काढतेस. गुड जॉब. सर खरं तर मला दीपाली ताईची अवस्था बघून हे कळलं, लई नुकसान झालंय हो त्यांच्या शेतीचं. तेव्हाच ठरवलं आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची. हे घे, हे माझ्याकडून. सुरुवात माझ्याकडूनच करूया. कमळे, अगं मला असं वाटतंय का ही बातमी अजून आपल्या कॉलेजच्या पोरांपातूर गेली पाहिजे. होय, जेवढ्या जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचल तेवढी जास्त मदत गोळा होईल. पण दादा, आपण हे सामान मदत केंद्राकडे कसं पाठवायचं? त्याचं टेन्शन नका घेऊ तू, ते मी मॅनेज करतो. या माझ्याबरोबर. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना इथं बोलवण्याचं एक कारण आहे. तुम्हासनी लय महत्वाची गोष्ट सांगायची. आता तुम्हा सगळ्यांना तर माहित आहे, ह्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात काय अख्ख्या देशात पावसानं नुसता थैमान घातलाय. प्रचंड प्रमाणात अवकाळी पावसामुळे आपला महाराष्ट्र ओल्या दुष्काळाच्या वळख्यात सापडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं लय नुकसान झालंय. आधीच शेतकऱ्यांची अवस्था लय बिकट असते. शेतात नुसतं पाणीच पाणी झालंय. पण कमळी, मी असं ऐकलंय की शेताला पण पाण्याची खूप गरज असते. अरे हो, ते मी पण न्यूज मध्ये बघितले. ते एरवी शेतकरी म्हणत असतात पाणी नाहीये, पाणी नाहीये. तेव्हा हेच तर तुमच्या शहराकडच्या लोकांनी हेच कळत नाही. शेताला जर जास्त पाणी मिळालं तरी बी नुकसान होऊ शकते आणि कमी पाणी मिळालं तरी बी नुकसान होऊ शकते. जेव्हा पाणी मिळत नाही तेव्हा जो दुष्काळ पडतोय त्याला कोरडा दुष्काळ म्हणतात आणि आता जसं प्रमाणाच्या बाहेर पाणी मिळालं त्याला ओला दुष्काळ म्हणतात. ह्यावेळी हा ओला दुष्काळ पडलाय, त्यामुळे सगळ्या पिकाचं नुकसान झालं. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतोय की फुल फुलाची पाकळी बनवून आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करूया. पण आम्ही काय मदत करणार? आमची पॉकेट मनी. म्हणजे तुम्ही आर्थिक मदत बी करू शकता. अत्यावश्यक वस्तूमध्ये जे सगळं येतंय ते सगळं आपण पाठवू शकतो. आता शेतकऱ्याचं सगळं पीकच वाहून गेलं तर त्याची पोरं बाळं बी उपाशी राहणार. मग त्यांची शाळा, त्यांची फी ते तरी कसं भागवणार? त्यामुळं जास्त काही नाही, पाव पाव किलो जरी धान्य सगळ्यांनी दिलं की नाही तरी होतंय बघ. अरे पण कमळी, हे असं पाव पाव किलोनी काय होणार आहे? अरे तुझी पाव किलोची एक मूठ आणि त्याच्या मागनं हजारो मुठी आल्या की नाही तर सगळ्या मुठी मिळून किती जमा होईल याचा विचार कर. ध्यानात येतंय की नाही? अरे आपला शेतकरी आपल्यासाठी एवढं कष्ट करून आपल्याला जगवतोय, त्याच्यासाठी आपण एवढं करू शकत नाही. मग त्याला आपण सांगू शकतोय, आपली एकजुटीची मूठ त्याला पुन्हा उभं राहायला आधार समजा. मग बघा, आपला शेतकरी त्याची सगळी दुःख सोडून पुन्हा कसा उभा राहतोय आणि तो जर त्याचं कर्तव्य निभावतोय तर मग आपण का मागं पडायचं?
काका आपल्या कॉलेजची GS कमळी आणि बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एक नवीन उपक्रम करायचा ठरवलाय. अच्छा, कसलो उपक्रम? सो आता तुम्हाला आयडिया असेल महाराष्ट्रात पावसामुळे आणि पुरामुळे किती वाईट परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे खूप हाल झालेत. सो त्यांना मदत म्हणून हा उपक्रम सुरू केलाय त्यांनी. एकदम चांगला उपक्रम हा. अच्छा, या उपक्रमासाठी माझ्याकडून चहा, तांदूळ, साखर या सगळा 5-5 किलो, अगदी 100%. थँक्यू सो मच. पण ऍक्च्युली मला एक वेगळी मदत हवी आहे तुमच्याकडून. अरे सांगा ना. आपल्या कॅन्टीनमध्ये जो भाजीवाला भाजी आणतो रोज, तो तुमच्या ओळखीचा आहे ना? होय तर. सो बेसिकली त्यांचा टेम्पो लागणार आहे आपल्याला. काय आहे, हे सगळं सामान साताऱ्याला पोचवायचं आहे. तिथे एक मदत निधी केंद्र आहे. तिकडून ते सगळं सामान अख्ख्या महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूट होतं. सो आपल्याला इथून साताऱ्यापर्यंत न्यायला त्यांचा टेम्पो उपयोगी पडेल. तुम्ही त्यांना विचाराल का? अहो विचारतलंय तर. कमळीताई, हे बघा, पूरग्रस्ताचा सगळा सामान सातारपर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी. बेस्ट. अजून काय? आणि त्यांचे जे काय पैसे असतील ते सांगा, मी देऊन टाकेन. चला. काय झालं, तू अशी का बघतेस माझ्याकडे? मी नाही मदत करायची का? सर अहो तुम्ही आधीच पैसे दिलेत की. अरे बरं, मग ही मदत राधिका वहिनीकडने असं समज. कमळी अगं जास्त मदत करू शकतात, त्यांना करू दे की, काय फरक पडतो. शेवटी प्रश्न आपल्या माणसांचा आहे ना. बरं, आणि माझ्या घरात काही जुनी पुस्तकं, जुने कपडे, बरंच काही सामान आहे, ते पण मी घेऊन येतो. थँक्यू सर. चला, माझं लेक्चर आहे, मी पळतो आता. बाय. घ्या, पुन्हा सगळीकडे ह्या कमळीचाच बोलबाला. नाहीतर काय. पण तू एक ऑब्झर्व केलंयस, ही कमळी कबड्डी जिंकली, इलेक्शन जिंकली, आता पूर आलाय तर सगळं लाईमलाईट तिलाच मिळतंय. यार सगळीकडे तिचंच कौतुक आहे. एक्झॅक्टली यार, खरंच काय नशीब घेऊन आली ना कमळी. यार कमळीने काय भारी आयडिया दिली ना आपल्याला. मी तर घरी सांगितले, आईने सगळं धान्य भरून ठेवलंय, ते सगळं घेऊन येणार आहे. अरे हो, मी पण सांगितलं आईला. बघितलंस ना, अजूनही सगळ्यांच्या तोंडात तिचंच नाव आहे. यार पण हे सगळं जर अनिकाला कळालं ना, ती खूप चिडेल. ऍटलिस्ट आपण तिच्या फ्रेंड्स आहोत म्हणून तरी तिच्यासाठी काहीतरी करायचं का? कॉल करायचा. थांब, मला वाटतंय आत्ता कॉल नको करायला. आपण एक काम करूया, कमळीच्या प्लॅनचा पक्का करूया आणि मग डायरेक्ट न्यूज तिला देऊया. गुड आयडिया. पण यार काय करायचं आपण? डोंट वरी, माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. चरण. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.